नमस्कार मित्रांनो, रांगणागड दीपोत्सव सोहळ्याच्या या दुसऱ्या भागामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण आलो आहे रांगणागडावरती रांगणाई देवीच्या मंदिरामध्ये. इथे तुम्ही पाहू शकताय साफसफाई स्वच्छता मंदिराची करून झाल्यावर आपण रांगोळी वगैरे घालून दीपोत्सव सोहळ्याची तयारी करतो आपण सर्वजण इथे. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे, आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे जसं कुठलाही सण उत्सव आपण आपल्या घरी साजरा करत असताना जशा प्रकारे सडा सारवण करून रांगोळी वगैरे घालून आपण त्या सणाची सुरुवात करत असतो, तो सण साजरा करत असतो, अगदी त्याच प्रकारे रांगणागडावरती दरवर्षी दीपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात शिवप्रेमींकडून साजरा केला जातो. आणि हे दुसरं वर्ष आहे आमचं रांगणागडावरती. सर्वप्रथम ज्या रांगणाई देवीच्या नावानेच बहुधा या गडाला रांगणागड असं नाव दिलं गेलं असावं, त्या रांगणाई देवीच्या मंदिरामध्ये पहिल्यांदा आपण दीपोत्सव सोहळ्याची रांगोळी वगैरे घालून पणत्या वगैरे तयार करून पूजेचं सामान तयार करून ठेवणार आहोत. आणि नंतर मग तळ्याच्या बाजूला एक महादेव मंदिर आहे, त्या महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन दीपोत्सव तिथेच पहिल्यांदा करणार आहोत. आणि त्यानंतर इथे येऊन रांगणाई देवीच्या मंदिरामध्ये दीप प्रज्वलित करून दीपोत्सव सोहळा साजरा करणार आहोत. रांगणाई देवीच्या मंदिराच्या बाजूलाच एक छोटंसं हनुमान मंदिर देखील आहे, तिथेसुद्धा पणत्या लावून दीपोत्सव सोहळा आपण करणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे महादेवाच्या मंदिरामध्ये. एक तळ्याच्या बाजूलाच बरोबर तिथे महादेवाचं एक छोटंसं मंदिर आहे, तिथे दीपोत्सव पहिल्यांदा साजरा करणार आहोत. तिथे आरतीसुद्धा करणार आहोत. दरवर्षी दीपोत्सव झाल्यानंतर आरती केली जाते शिवप्रेमींकडून. तिथे दीपोत्सव आपण साजरा करण्यासाठी सर्वजण तिथे जाऊयात. मित्रांनो, आता आपण आलो आहे महादेवाच्या मंदिरामध्ये. महादेवाच्या मंदिरामध्ये पहिल्यांदा दीपोत्सव साजरा करणार आहोत आणि त्यानंतर मग रांगणाई देवीच्या मंदिरामध्ये आणि हनुमान मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा आपण करणार आहोत. मित्रांनो, हे सण उत्सव रांगणागडावरती साजरे करण्यावरती, कुठल्याही गडावरती साजरे करण्यामागे आमचा महत्त्वाचा उद्देश असा आहे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गडांवरती सण उत्सव साजरे व्हायचे. हे त्यावेळी मशालींच्याच उजेडामध्ये साजरे केले जायचे आणि त्यावेळेचं हे वातावरण पूर्ण एक स्वर्गसुख देणारं वातावरण असेल यात काही शंका नाही. आता आपल्याला तोच अनुभव घेता यावा, तीच सण उत्सवांची अनुभूती आपल्याला घेता यावी, या उद्देशाने आपण हे सण उत्सव रांगणागडावरती दरवर्षी साजरे करत असतो. मित्रांनो, त्यावेळी गड एकदम दिमाखात सजवले जात असेल. कुठलाही सण उत्सव आला की तो गडावरतीच मोठ्या उत्साहात साजरा व्हायचा. गड त्यावेळी चारही बाजूंनी तटबुरुजांवरती मशाली पेटवणं, गड पूर्ण फुलांनी माळांनी सजवणं म्हणा, एक काय उत्साह असेल त्यावेळी तो. आपण आत्ता आपल्या घराला ज्याप्रमाणे सजवतो, दिवाळीमध्ये दीपोत्सव साजरा करतो, आपल्या घरी सडा रांगोळी घालून दीप लावून, आत्ता आपल्याकडे लाईटची सुविधा सोयी आहे, त्यामुळे लाईटीच्या तोरणं वगैरे आपण लावून अगदी घर ज्याप्रमाणे सजवतो, अशा पद्धतीने त्यावेळी गड आपल्या घराप्रमाणेच मावळे सर्वजण सजवायचे. त्यावेळी गडाच्या चारही बाजूंनी तटबुरुजांवरती मशाली पेटवणं म्हणा किंवा पूर्ण गड फुलांनी माळांनी सजवणं आणि त्यानंतर मग प्रत्येक गडावरती सण उत्सव त्याच उत्साहात साजरे होत होते. आणि या रात्रीच्या अंधारात त्या दीप ज्योतींनी म्हणा किंवा मशालींनी म्हणा गड एकदम उजळून निघत असेल, तो अनुभव आपल्याला आता घेता यावा, तो इतिहास आपल्याला आता जगता यावा, हा एक प्रामाणिक उद्देश मनामध्ये घेऊन सर्व शिवप्रेमींना सोबत घेऊन रांगणागडावरती दरवर्षी दीपमहोत्सव, दसरा महोत्सव साजरे करत असतो आपण. मित्रांनो, नेहमी आम्हाला असं वाटायचं की हे गड किल्ले ज्या पद्धतीने शिवकाळामध्ये सजत असतील, ज्या पद्धतीने शिवकाळामध्ये फुलांनी माळांनी सजवले जायचे, मशालीच्या लख्ख प्रकाशामध्ये ते उजळून निघायचे, तशाच पद्धतीने आता कधी ते सजतील का,
मशालींच्या लख प्रकाशामध्ये ते पुन्हा एकदा प्रज्वलित होतील का, हा प्रश्न नेहमी आम्हाला पडायचा. आणि त्यानंतर मग आम्ही सर्व शिवप्रेमींनी मिळून एक विचार सर्वांसमोर ठेवला की आपण एखाद्या वर्षातून सर्व सण काय शक्य होणार नाही, परंतु एखादा सण जरी आपल्याला शक्य झालं तर गडावरती साजरा केला तर. आणि त्यानंतर मग आधी तोरण गडाला मग माझ्या घराला या संकल्पनेचा उदय झाला. आणि तिथून मग आम्ही रांगणागडावरती दसरा महोत्सव साजरा करायला सुरुवात केली. सलग 3 वर्ष रांगणागडावरती दसरा महोत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा केला. सर्व शिवप्रेमींना बिबवणेमधील असतील म्हणा, पिंगुळीमधील असतील, कुडाळमधील असतील, या सर्व शिवप्रेमींनी मिळून रांगणागडावरती सलग 3 वर्ष दसरा महोत्सव खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला. आणि गेल्या वर्षीपासून आपण दिवाळीमध्ये दीपोत्सव रांगणागडावरती साजरा करतो. हे यावर्षीचं दुसरं वर्ष आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांनाच वाटत असतं की ज्या पद्धतीने शिवकाळामध्ये गड उत्सव सण उत्सव गडांवरती साजरे व्हायचे, अगदी त्याच पद्धतीने आतासुद्धा प्रत्येक गडावरती सण उत्सव साजरे झाले पाहिजे हे आपल्या प्रत्येकालाच वाटत असतं. मग त्यासाठी आपण सर्वांनीच, प्रत्येक शिवप्रेमींनी पुढे येणं आणि पुढाकार घेणं हे गरजेचं आहे. मग ते सण उत्सव कुठल्या संस्थेनेच केले पाहिजे किंवा शासनानेच केले पाहिजे असं काही नसतं. आपण सर्वांनी जरी प्रयत्न केले तरी हे आपलं प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. ज्या पद्धतीने शिवकाळामध्ये गड किल्ले सजले जायचे त्या पद्धतीने आपणसुद्धा आता हे गड किल्ले सजू शकतो. प्रत्येक सण उत्सव गडावरती साजरा करू शकतो. आम्ही गेली 5 वर्ष म्हणजे पहिले सलग 3 वर्ष दसरा महोत्सव साजरा केला. त्यानंतर दसरा महोत्सव साजरा करण्यासाठी अनेक अडचणी येऊ लागल्या, कारण प्रत्येकाच्या घरी काही ना काही कार्यक्रम असतो. कारण प्रत्येकाच्या घरी दसऱ्याला काही ना काही कार्यक्रम असतो, त्यामुळे सर्वांनाच येणं शक्य नसतं. त्यामुळे मग आम्ही एक नवीन संकल्पना काढली की दीपमहोत्सव दिवाळीमध्ये कुठलाही एक दिवस ठरवायचा आणि येथील त्या सर्व शिवप्रेमींनी रांगणागडावरती जाऊन दीपोत्सव साजरा करायचा. आणि सलग 5 वर्ष आपण ही परंपरा चालवत आलेलो आहोत. यापुढेही आम्ही कुठल्याही प्रकारचा खंड न पडू देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. अशाच प्रकारे दरवर्षी रांगणागडावरती दीपमहोत्सव जमेल त्या पद्धतीने साजरा करू. परंतु एक स्वप्न आमचंसुद्धा आहे की रांगणागडावरती अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या पद्धतीने गड पूर्ण मशालींच्या प्रकाशामध्ये झगमगून निघायचा. अगदी त्याच पद्धतीने गडावरती पूर्ण तटबंदीवरती या मशालींनी गड पूर्ण उजळून निघेल हे आमचंसुद्धा स्वप्न आहे. परंतु त्याला सर्वच शिवप्रेमींची साथ लागेल. आत्ता काय असतं, गडावरती वारा भरपूर असतो, त्यामुळे मंदिराच्या बाहेर पणत्या राहत नाहीत. आम्ही प्रयत्न केला होता, परंतु बाहेर पणत्या काही राहत नाहीत वाऱ्यामुळे. त्यामुळे बाहेर आपल्याला फक्त मशालीच पेटवाव्या लागतील आणि त्यासाठी मनुष्यबळ पण भरपूर लागेल, आर्थिक पाठबळसुद्धा लागेल. आत्तासुद्धा आम्ही या मोहिमेसाठी येतो त्यावेळी सर्व शिवप्रेमी खिशाची पदरमोड करूनच हे सण उत्सव साजरे करतो. सांगायचा उद्देश असा की आम्ही साजरे करतो म्हणून आम्ही आमचं मोठेपण सांगत नाही किंवा आम्ही काहीतरी मोठं करतो, आमच्या हातून मोठं काही केलं जातं अशातला भाग नाही. आपलं प्रत्येकाचंच कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे रयतेसाठी खर्ची घातलं आणि त्याच्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्याचमुळे आपण स्वाभिमानाने आत्ता महाराष्ट्रामध्ये जगू शकतो आणि त्याचीच परतफेड किंवा त्या आपलं कर्तव्य म्हणून आपण हे सर्वांनी केलं पाहिजे. पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही मोठा आणि व्यापक स्वरूपात रांगणागड दीपोत्सव साजरा करण्याचा आमचा एक मानस आहे. आमचे नक्कीच प्रयत्न असेल, त्यासाठी सर्वांचीच आपल्या सर्वांची साथ लागेल. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्या सर्वांनीच एक दिवस वेळ काढून नक्कीच या रांगणागड दीपमहोत्सवामध्ये सहभागी व्हा आणि स्वर्गसुख मिळाल्याचा आनंद तुम्हाला नक्कीच भेटेल. कारण आम्ही 2 वर्ष आता दीपमहोत्सव साजरा करतोय. एक शब्दात सांगू शकत नाही असा अनुभव आपल्याला एक सुख इथे गडावरती मिळतं.
आणि तेच नक्कीच तुम्हाला सुद्धा मिळेल. तर मित्रांनो, हा होता रांगणागड दीपोत्सव सोहळा 2023. त्याचप्रमाणे गेल्या वर्षीचीच म्हणजेच 2022च्या सोहळ्याची देखील काही क्षणचित्रे आपल्यासमोर इथे देतोय. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. सर्वांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यास मदत करा, जेणेकरून सर्वच गडांवरती अशा प्रकारचे सण उत्सव साजरे होतील आणि जो इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा अजूनही बऱ्याच ठिकाणापर्यंत पोहोचलेला नाही, तो इतिहास पोचण्यास, गड किल्ले जपण्यास, गड किल्ल्यांचे संवर्धन जतन करण्यास मदत होईल. यासाठी आपलं सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे. तर नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो नक्की बघा. रांगणागडावरील काही महत्त्वाची स्थळं, ठिकाणं आणि त्यांचा इतिहास थोडाफार व्यक्त होण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. नमस्कार मित्रांनो, शिवप्रभात, शुभ सकाळ. रांगणागड दीपमहोत्सव रात्री साजरा करून आपण आज सकाळी नाश्ता वगैरे सर्व करून परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. परतीच्या प्रवासाच्या अगोदर आपण जरा गड दर्शन 2-3 पॉईंट असतील गडावर, ते जरा पाहणार आहोत. तुम्हाला सुद्धा त्याचं दर्शन घडवणार आहोत. परंतु सकाळचं रांगणागडावरची सकाळ एकदम नयन रम्य असं वातावरण इथे पाहायला मिळते आपल्याला. सर्वजण निघालेले आहेत. अतिशय लक्षात राहणारा अनुभव आपण रात्री अनुभवला गडावरती. रांगणागड दीपमहोत्सव हे दुसरं वर्ष आहे आणि आता गड दर्शन करण्यासाठी सर्वजण निघालो आहोत. ब्रेक लागलो. मित्रांनो, आपण पहिल्या पॉईंटवर पोहोचलेलो आहोत. इथे पाठीमागे जी वास्तू दिसते आपल्याला, ही वास्तू राजदरबार, ज्याला आपण सदर म्हणतो, ती ही वास्तू, त्याचे काही अवशेष अजूनही ते पाहायला मिळतात. बांधकाम आपल्याला पाहायला मिळतंय. इकडे सदर म्हणजे राजदरबारचं प्रवेशद्वार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. इकडे या बाजूला पाहिजे तशी निगा राखलेली गेलेली नाही या वास्तूची. ही आपली सर्व शिवप्रेमींची आणि शिवभक्तांची खंत आहे. यावर सुद्धा प्रशासनाने जरा लक्ष द्यायचं आहे. रांगणागड थोडासा प्रशासनाच्या सुद्धा प्रतीक्षेत आहे अजूनही. एवढा सुंदर छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड किल्ला आहे आणि त्याकडे त्याची काळजी किंवा निगा कुठल्याही प्रकारे राखली जात नाही प्रशासनाकडून. याची सुद्धा प्रशासनाने दखल घ्यायची आहे.
सदरच्या डाव्या बाजूला इथे काही खोल्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे या बाजूला इकडे हे पाहू शकता आपण, इकडे काही खोल्या असाव्यात असा अंदाज आहे. हे बांधकाम आत्ताचं दिसतंय चिऱ्यांचं, परंतु हे इकडे कुठल्या तरी प्रकारचे रूम व खोल्या वगैरे असतील. इथून पूर्ण सदर म्हणजे राजदरबार पाहू शकता आपण. प्रवेशद्वार सुद्धा इथून व्यवस्थित क्लिअर दिसतं आपल्याला. अतिशय सुंदर नयनरम्य वातावरण गडावरती सकाळचं अनुभवायला मिळतं आपल्या सर्वांनाच. रात्रीचा दीपमहोत्सव सोहळा साजरा केल्यानंतर तो एक मनमुराद अनुभव घेतल्यानंतर ही गडावरची पहाट अतिशय सुंदर वातावरण असतं. कुठल्याही गडावरती जा आपण, त्याच प्रकारचं वातावरण या रांगणागडावरती सुद्धा अनुभवायला मिळतं आपल्याला. इथून आता गणेश मंदिर वगैरे ते पॉईंट बघायचे आहेत आपल्याला. तुम्हाला सुद्धा ते दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही. चला मंडळी, हे अक्षय सावंत, हर्षद तुळसकर, सिद्धेश सावंत, दीप कोंडूरकर, रौनक माने, अनिकेत धुरी, उमेश चव्हाण मॅन फ्रॉम काळापाणी, गोरा माणूस फ्रॉम काळापाणी, यशवंत काय तुझं नाव, अनंत सावंत, किरण खरात मॅन फ्रॉम पिंगुळी बॉम्ब स्क्वॉड. इकडे आपला मित्र प्रितेश वरारकर सुद्धा आहे आणि श्रीपाद अडसुळे. 7 मेंबर आपले सकाळी लवकर गड उतार झालेले आहेत. राहिलेले सगळे शिवप्रेमींना घेऊन आपण रांगणागडाची सफर करतोय. राजदरबारचं दर्शन करून आपण आता पुढच्या म्हणजे गणेश मंदिरच्या दर्शनाला निघालो आहोत. वाटेमध्ये हा एक तलाव लागतोय. आत्ता तलावामध्ये पाणी नाही आहे, पूर्ण कोरडा आहे तलाव. राजदरबाराच्या अगदीच समोरच्या बाजूला हा एक तलाव आहे. तलावात आत्ता काय पाणी नाही आहे, कोरडा आहे पूर्ण तलाव. गणेश मंदिरकडे जाताना वाटेमध्येच एक छोटंसं महादेवाचं सुद्धा मंदिर लागतं. आपण इथे पाहू शकता महादेवाचं मंदिर. हे अलीकडच्या काळामध्ये बांधकाम केलेलं आहे या मंदिराचं. निसर्गवेद परिवार कोल्हापूर या संस्थेच्या माध्यमातून 2015-16 साली श्रमदानातून याचं बांधकाम केलेलं आहे. असं इथे बोर्ड सुद्धा लावलेला आहे. प्रत्येक मंदिराप्रमाणे इथे सुद्धा भगवान शंकरच्या समोर नंदी महाराज इथे आपल्याला विराजमान दिसत आहे. अतिशय सुंदर कोरीव बांधकाम इथे दगडामध्ये पूर्ण हत्तीच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. बघा मित्रांनो, आपण गणेश मंदिरच्या इथे पोहोचलेलो आहोत. महादेवाच्या मंदिराकडून एक 3 ते 4 मिनिटाचं अंतर आहे. सरळ पायवाटेने आल्यावर आपल्याला मंदिराचं दर्शन होतंय. छोटंसंच आहे गणेश मंदिर आणि इथून सरळ खाली खोल दरीचा भाग आहे इथे.
बघा, हे इथे गणेश मंदिर आहे. गणेश मंदिरालाच लागून एक खोल दरी आहे. पूर्ण तिन्ही बाजूने डोंगर आणि मध्येच खोल दरी. गवत खूप वाढलेलं आहे, त्यामुळे पुढे जाऊन बघूया, जेवढं शक्य होईल तेवढ्या पुढे जाऊन आपण पाहूया. अतिशय सुंदर वातावरण आहे. इथून ह्या खोल दरीचं दर्शन होते आपल्याला, व्यवस्थित दिसते पूर्ण. झेंडा असावा, आता झेंडा नाही आहे. हे गणेश मंदिर आहे. एक छोटीशी गणपतीची मूर्ती पाहायला मिळते आपल्याला. घरची छोटीशी पायवाट आहे. या पायवाटेने सरळ गेल्यानंतर आपण प्रवेशद्वाराजवळ बाहेर पडू आणि तिथून मग गड उतर होण्यास सुरुवात करू. जे रांगणागड दर्शन करण्यासाठी नवीनच शिवप्रेमी येतील त्यांच्या माहितीसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. अजून बरेचसे स्थळं बघण्यासारखी आहेत, पॉईंट आहेत, परंतु वेळ कमी असल्यामुळे रांगणागड दर्शन आपण आटोपत घेतलेलं आहे. गड उतार सुद्धा व्हायचं आहे. इथे दगडी बांधकामापासून एक पायवाट केलेली दिसते आपल्याला. त्याच मार्गाने काही अंतर चालल्यावर हे दगडी बांधकाम लागेल. दोन्ही बाजूनी घनदाट झाडं, अतिशय सुंदर थंड असं वातावरण या मार्गावरती आहे, रांगणागडावरती. जवळजवळ 10 मिनिटांनी गणेश मंदिरापासून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरानंतर आपण त्याच पायवाटेने या प्रवेशद्वाराजवळ, दुसरं प्रवेशद्वार ज्याला आपण म्हणतो, इथे बाहेर पडतो. आणि इथून सरळ पुढे गेल्यावर पहिलं प्रवेशद्वार, मुख्य दरवाजा, आणि तिथून मग गड उतार होण्यासाठी आपण जाणार आहोत. इथे वाटेमध्येच एक विहीर सुद्धा आहे. नंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळ 2 तोफा आहेत, ते सुद्धा दाखवायचा प्रयत्न करू. मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो थोडासा ढासळताना आपल्याला दिसतोय. या बाजूला विहीर आहे, तो त्याआधी इकडे एक दरी आहे, ती सुद्धा आपण पाहूया. या बाजूला आपला रांगणागड राहिला. आपण आत्ता आलोय, या बाजूने आलोय. हे दुसरं प्रवेशद्वार दिसतंय. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूने वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत, परंतु आता त्याची परिस्थिती थोडीशी बिकट असल्यामुळे वरती जात नाही आपण.
बांधकाम वगैरे ढासळलेलं आहे, त्यामुळे वरती जाण्याचं टाळतोय आपण. आणि ही इकडे या बाजूला गाव राहिलेलं आहे. इकडे व्हिडिओमध्ये दिसणार नाही तुम्हाला, परंतु तिकडे लांबपर्यंत मंदिर वगैरे दिसतंय आपल्याला. या बाजूला इकडे विहीर आहे, ही मुलं बसलेली दिसत आहेत. तिकडे विहीर आणि विहिरीच्या पलीकडे मुख्य प्रवेशद्वार. ह्या इकडे तोफा दिसत आहेत आपल्याला. आता शेवटी आपण बुरुजाकडे चाललेलो आहोत. मुख्य दरवाजाच्या बाजूला एक बुरुज, ज्यावरून शिवकाळामध्ये टेहळणी केली जात असे. आता बुरुज आत्तासुद्धा रांगणागडावरती पाहायला मिळतो. डागडुजी थोडी आवश्यक आहे. त्या बुरुजावरती जाण्यासाठी पायऱ्यासुद्धा आहेत, आत्ताही सुस्थितीमध्ये आहेत. बुरुजाच्यात खाली एक भुयारी मार्ग आहे, गुहा आहे. बुरुजावरती भगवा झेंडा अजूनही डौलाने फडकताना आपल्याला दिसतोय. आणि या बुरुजावरून जी वाट आहे, ज्या वाटेने आपण पायउतार होणार आहोत, पूर्ण बुरुजावरून ते दर्शन होतं म्हणजे या बुरुजावरून पूर्ण टेहळणी केली जात होते. कुठला शत्रू वगैरे गडावरती येत असेल तर लगेच या बुरुजावरून निदर्शनास येत असे. इथे गुहासुद्धा बुरुजाच्या खाली आपल्याला पाहायला मिळते. मोठी काठी का आली रे? हे भगवान श्री हनुमान कोरलेले दिसत आहेत प्रवेशद्वाराच्या वरती. आणि ही इथे गुहासुद्धा आपल्याला पाहायला मिळते बुरुजाच्या बरोबर खाली. बघूया कुठपर्यंत आपल्याला जाता येतं. इकडे बाहेर पडते गुहा. बुरुजाच्या खालून ही गुहा इथपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. ही चोरवाट वगैरे असू शकते. किरण खरात आमचे मावळे दमलेले आहेत, खूप दमलेत. वजन वगैरे घेऊन आलेत. आपली स्वतःची बॅग, खूप वजन असेल. इथे सर्व सामान ठेवलेलं आहे. आता रंगू सगळे मावळे आपले लहान लहान मुलं दमलेली आहेत. कारण कसं असतं, ज्यावेळी आपण गड फिरण्यासाठी येतो त्यावेळी आपल्याकडे जास्त सामान नसतं, फक्त आपलं सामान आपण घेऊन येतो. परंतु ज्यावेळी एखादा कार्यक्रम, एखादा सण उत्सव साजरा करण्यासाठी आपण ज्यावेळी गडावरती येतो त्यावेळी त्या कार्यक्रमाचं, उत्सव साजरा करण्याचं सर्व सामान असतं. त्यानंतर जेवणाची सामग्री, स्वतःचं अंथरूण पांघरूण वगैरे सगळं घेऊन यायला लागतं. कारण रांगणागडावरती भयानक वारा असतो रात्रीचा आणि खूप थंडी असते. त्यामुळे अंतरण्यासाठी सुद्धा घेऊन यायला लागतं. रांगणागडावरती राहण्यासाठी व जर कोण येणार असेल तर मुबलक प्रमाणात अंथरूण वगैरे घेऊन या. तुम्ही काय नाही रे?
चांगलीवाले आहेत नाही घेत. चांगलीवाले हो ते तर ते एक ग्रुपचे आहेत तरी कारण काही शिवप्रेमी गडावरती आता येताना दिसत आहेत फिरण्यासाठी आपल्याला. इथे सांगलीवरून सुद्धा आलेले आहेत. मित्र नाव काय तुझं? साहिल आडनाव खोत. वाळवा तालुक्यातून सांगली जिल्ह्यातून आलेले आहेत. किती जण आहे तुम्ही टोटल? 17 जण आलेले आहेत फिरण्यासाठी. सकाळी गडावरती आलेले आहेत आणि संध्याकाळी गड उतार होणार आहेत, बरोबर ना? पहिल्यांदाच आलाय का तुम्ही? म्हणजे माहितीतलं कोण तुमच्या इथल्या की सगळेच पहिल्यांदा आलाय? सगळेच पहिल्यांदा आले आहेत. रांगणागडावरती आत्ता खूप पर्यटक येत असतात, शिवप्रेमी येत असतात, परंतु ही जी आपल्याला गडाची पडझड दिसते त्याकडे मात्र प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ही पडझड थांबणं, कुठेतरी डागडुजी होणं गरजेचं आहे गडाची, नाहीतर अजून काही वर्षांनी आपल्या लेकराबाळांना फक्त अवशेषच बघायला मिळतील. या वास्तू किंवा बांधकाम जे आहे ते पाहायला मिळणार नाही. याची सुद्धा प्रशासनाने किंवा संबंधित कोण असतील त्यांनी जरा लक्ष द्यायचं आहे आणि याची डागडुजी होणं गरजेचं आहे. कारण तिकडून सुद्धा आपल्याला पायऱ्या दिसत आहेत, परंतु वरती काही जाऊ शकत नाही कारण त्याची आत्ताची परिस्थिती काय आहे ती पाहू शकता आपण. वरती जाऊन ते कधी ढासळू शकतं. सर्वच गडांवरती हे असं सुरू असतं ढासळणं वगैरे, परंतु त्याची डागडुजी होणं प्रशासनाने याची काळजी घ्यावी. पुरातन खात्याने सुद्धा याची नोंद घ्यायची आहे. आणि आता या बाजूने आपण गड उतार होणार आहे. बुरुजाच्याच बरोबर डाव्या बाजूला मुख्य प्रवेशद्वार इथे दिसते आपल्याला. मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडून गड उतार आपण होणार आहे आणि नारूरमध्ये बाहेर पडून तिथून घर गाठणार आहे. आता सांगलीवरून सुद्धा काही शिवप्रेमी मित्र आलेले आहेत गड फिरण्यासाठी. इथे एक तलाव दिसतोय छोटासा, पाणी नाही आता, कोरडा आहे. एक मुख्य तलाव जो आहे आपला महादेव मंदिरच्या इथे यातच तुडुंब भरून पाणी आहे. वर्षाचे 12ही महिने पाणी असते इथे. बाकीचे हे छोटे छोटे जे तलाव आहेत ते आत्ता कोरडे आहेत. आणि आता आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोचलेलो आहोत. मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन बाजूला 2 तोफासुद्धा इथे ठेवलेले आहेत. त्यासुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर 2 बाजूला 2 तोफा अगदी दिमाखात तिथे पाहायला मिळतात आपल्याला. त्रिवेणी रांगणा ग्रुप बोरवडे बिद्री यांच्या माध्यमातून ही तोफ इथे विराजमान झालेली आहे. इथे नोटीस बोर्ड सुद्धा पाहायला मिळतोय. नोटीसवरच्या सूचना जे गडावरती येणारे शिवप्रेमी आहेत त्यांनी वाचाव्या आणि त्याचं तंतोतंत पालन व्हावं. हे काही शिवप्रेमी सुद्धा गडावरती आलेले दिसतात आपल्याला. कुठून आला तुम्ही? इस्लामपूर. अच्छा अच्छा. मग आता राहणार आहे की संध्याकाळी जाणार आहे? पाटगावमध्ये राहिलेला. अच्छा अच्छा. बुदरगड करून. आपलं नाव काय? चला अवकाश फिरा. पहिल्यांदा झालाय का गडावर? अच्छा अच्छा अच्छा. माझे पॉईंट माहिती आहेत ना? इथून सरळ गेल्यावर ना डाव्या बाजूला एक पूर्ण मॅप वगैरे आहे, तिथे सगळी माहिती दिलेली आहे. हां चला व्यवस्थित फिरा. चला आता तुम्ही इथलंच लोकल? हां यांना घेऊन आला तुम्ही. हे कुठला आहे ग्रुप? सांगलीवाले. सांगली ना? आमचं कुठं? तर मित्रांनो हा होता रांगणागड दीपमहोत्सव सोहळा 2023.
संपूर्ण दीपमहोत्सव सोहळा कसा वाटला, व्हिडिओ कसा वाटला, नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवा. तसेच व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि प्रत्येकाने पुढच्या वर्षी दिवाळीमध्ये रांगणागड दीपमहोत्सव सोहळ्यामध्ये नक्कीच सहभागी व्हा. हे आमच्या सर्व शिवप्रेमींकडून तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती. मित्रांनो, गड उतार होत असताना ही एक 5 वर्षांची मुलगी मनस्वी शिर्के हिचं नाव, ही रांगणागड चढताना आपल्याला पाहायला मिळाली. हिच्या वडिलांकडून किंवा पालकांकडून समजलं की ही मुलगी नॉनस्टॉप कंटिन्यू कुठेही न थांबता आत्तापर्यंत गड चढलेली आहे रांगणागडावर. हिचं खरंच मनापासून अभिनंदन आणि हिच्या कौतुक करावं लागेल तिच्या आईवडिलांचं. गड चढण्यासाठी, गडावर फिरण्यासाठी प्रेरणा देतात, प्रेरित करतात. खरोखरच सर्वच आईवडिलांनी आपल्या मुलांना गडाची ओढ लावली पाहिजे, गडांवरती फिरवलं पाहिजे, जेणेकरून आपला छत्रपती शिवाजी राजा कसा होता, त्यांचे गड किल्ले कसे होते हे नक्कीच सर्वच मुलांना समजेल आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या नवीन पिढीमध्ये रुजेल. ज्यांनी आम्हाला या सोहळ्यासाठी आर्थिक स्वरूपात म्हणा, वस्तू स्वरूपात म्हणा किंवा कळत नकळत आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं, अशा सर्वांचेच आम्ही सर्व शिवप्रेमी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुढच्या वर्षी दीपमहोत्सव सोहळा वर्ष 3 2024मध्ये आपण सर्वजण नक्कीच सहभागी व्हाल अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.